नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात BTS या नाविन्यपूर्ण अशा परीक्षेचा इयत्ता तिसरीचा गणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आपण आज पाहणार आहोत. हा घटक या पुस्तकातील 6वा घटक आहे. ओके. आणि घटकाचं नाव आहे 1 ते 9,999 पर्यंतच्या संख्या आणि त्यावर आधारित क्रिया. विद्यार्थी मित्रांनो, भारत टॅलेंट सर्च परीक्षा या परीक्षेला पात्र कोण कोण आहे किंवा कोण कोण परीक्षेला बसू शकतं, या परीक्षेमध्ये कोणकोणते विषय आहेत, अभ्यासक्रम काय आहे, ओके, या सर्व गोष्टींची माहिती आपणास जर हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भारत टॅलेंट सर्च परीक्षेची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या क्लासमध्ये भारत टॅलेंट सर्च परीक्षेत जी मार्गदर्शिका आहे त्यातील प्रश्न आणि त्या व्यतिरिक्त काही प्रश्न तसेच या घटकावर आधारित ऑनलाईन चाचणी सुद्धा आपण घेणार आहोत. ती चाचणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा दिली जाणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा घटक, या घटकावरील प्रश्न, ओके, स्पर्धा परीक्षेत हे प्रश्न कसे सोडवावे त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देणार आहे. हे प्रश्न तुम्ही सोडवले असतील, परंतु त्याचं स्पष्टीकरण मी या ठिकाणी सांगणार आहे. चला तर वळूया आपण आपल्या या प्रश्नाकडे. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक मिनिट. ओके. 1 ते 9,999 पर्यंतच्या संख्यांची ओळख व त्यावरील क्रिया. आता तुम्हाला संख्या वाचता येतात, लिहिता येतात, अंकात, अक्षरात, या सर्व गोष्टी तुम्ही दुसरीपर्यंत शिकलेला आहात. ओके. आता 1 ते 9,999 म्हणजेच 4 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या. इथपर्यंतच्या संख्यावर आधारित क्रिया कशा करायच्या किंवा यावर आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात आणि ते कमीत कमी वेळामध्ये कसे सोडवायचे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात, कारण ते एकतर घाई करत असतात किंवा त्याचं स्पष्टीकरण समजलेलं नसतं, ओके, किंवा प्रश्न काळजीपूर्वक वाचलेला नसतो आणि म्हणून त्यांचे प्रश्न चुकतात. आपण या सरावामधून, या क्लासच्या माध्यमातून एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही याची काळजी घेणार आहोत आणि 100% गुण तुम्हाला कसे मिळतील यासाठी आपण अधिकाधिक सराव घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता या घटकावरील पहिला प्रश्न, हे प्रश्न या मार्गदर्शिकेमधील BTSच्या मार्गदर्शिकेमधील आहेत. काही विद्यार्थी परीक्षेला बसलेले असतील, काही विद्यार्थी परीक्षेला बसलेले नसतील. जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत त्यांना ही मार्गदर्शिका अर्थात हे पुस्तक मिळालेलं असेल. ओके. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये हे प्रश्न पाहून त्या ठिकाणी उत्तर तुम्ही टिक करू शकता किंवा एक वही आणि पेन घ्या, कारण हा गणित विषय आहे. वही पेन घ्या बाजूला. मी या प्रश्नाचं स्पष्टीकरण जेव्हा सांगतो, तोंडी सांगितलं तरी सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा मी या ठिकाणी लिहून सुद्धा देणार आहे स्पष्टीकरण. ओके. आणि म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी लिहिण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी लिहा आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात. एकच पर्याय बरोबर असतो. तो एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि प्रश्नपत्रिकेवर टिक न करता मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला एक उत्तरपत्रिका अर्थात एक OMR शीट वेगळी दिली जाते आणि त्या OMR शीटवर आपल्याला त्या प्रश्नाच्या समोर योग्य उत्तराचा जो वर्तुळ आहे तो रंगवायचा असतो. मी या ठिकाणी खाली तुम्हाला दाखवणार आहेच. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न पहिला तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना आहे. सोबतच्या चित्रामध्ये रेल्वेचा एक डबा दाखवलेला आहे.
त्यावर आधारित खालील प्रश्न सोडव. पहा, एक रेल्वेचा डबा आपल्याला दिसत असेल. ओके, थोडंसं छोटं करतो म्हणजे आपल्याला दिसेल. जरी डबा दिसत नसेल तरी तुम्ही तशी कल्पना करू शकता. हा डबा आहे. ओके. काय-काय आहे तो अगोदर पाहून घ्या. या डब्यावर काय-काय दिसत आहे तुम्हाला? आपण एकदा पाहूया. या ठिकाणी 32 ते 1, 1 ते 32 असे नंबर दिलेले आहेत. म्हणजे सीट नंबर असतील ते आणि या बाजूला म्हणजे डावीकडे 33 ते 64 म्हणजे इथून इकडे 1 ते 32 आणि 33 ते 64 असे सीट नंबर आहेत. हा दरवाजा आहे, सर्वांना माहीत आहे. रेल्वेच्या डब्याला 2 दरवाजे असतात. ह्या खिडक्या आहेत, सर्वांना माहीत आहे. भारतीय रेल आहे. त्यानंतर ही रेल्वे पुणे आणि सोलापूर या 2 शहराच्या दरम्यान आहे. या आता पहा, लक्षात ठेवा, पुणे ओके. पुणे ते सोलापूर. पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या गाडीचा क्रमांक आहे 12,157 आणि सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या गाडीचा क्रमांक आहे 12,158. आता दक्षिण रेल्वे, द रे म्हणजे काय? दक्षिण रेल्वे या गाडीचा क्रमांक आहे 12,158. ओके. अशा पद्धतीने हा रेल्वेचा डबा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आता आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो. मला पुण्याहून सोलापूरला जायचे आहे, तर मी कोणत्या नंबरच्या गाडीत बसावे? पर्याय 1 12,158, पर्याय क्रमांक 2 12,157, पर्याय क्रमांक 3 12,442 आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्रश्न ज्यांना समजला असेल त्यांचं उत्तर चुकणार नाही. पुण्याहून सोलापूरला जाणारी गाडी. ओके, बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर योग्य वाटत असेल, जे योग्य वाटते ते प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी खाली कमेंट बॉक्स आहे. तुम्हाला जर लक्षात येत नसेल, समजत नसेल, तर तुमचे आई-वडील किंवा बहीण-भाऊ यांना विचारा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर तिथे टाकू शकता. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या प्रश्नाचं उत्तर सांगतोय. मला पुण्याहून सोलापूरला जायचंय म्हणजे पुणे ते सोलापूर इकडे जायचंय. म्हणजे इकडे जाणारा बाण म्हणजे या गाडीचा क्रमांक आहे. तर 12,157. योग्य उत्तर काय असू शकतं? 12,157 कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 12,000, पर्याय क्रमांक 1 ला 12,158 आहे म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 12,157 हा पर्याय होऊ शकतो. 12,442 या क्रमांकाची गाडी नाही. यापैकी नाही हा पर्याय होऊ शकणार नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे जाऊया. आपण पुढच्या प्रश्नाकडे आता वळणार आहोत. थोडंसं वेगाने घेऊयात आपण, कारण कमीत कमी वेळामध्ये आपल्याला अधिकाधिक प्रश्न घ्यायचे आहेत. प्रश्न दुसरा तुमच्या समोर. ओके. 12,158 हा गाडी क्रमांक कोणत्या 2 शहराशी संबंधित आहे? पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय वाचा आणि मग त्यानंतर आपल्याला उत्तर निवडायचे. पुणे मुंबई, पर्याय क्रमांक 2 सोलापूर मुंबई, पर्याय क्रमांक 3 पुणे सोलापूर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, 12,158 ही गाडी जी आहे पुणे मुंबईच्या दरम्यान धावते का? नाही. सोलापूर मुंबईच्या दरम्यान नाही, तर पुणे सोलापूरच्या दरम्यान म्हणजे या 2 शहराशी संबंधित आहे. कोणत्या 2 शहराशी संबंधित आहे? पुणे सोलापूर आणि पर्याय क्रमांक 4 हा पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 3. ओके. माझा आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर 12 आहे. माझा आसन क्रमांक किती आहे? 12 आहे. तर मी गाडीत कोणत्या दिशेने चढणे योग्य राहील? पर्याय आहेत 1 उजवीकडून, 2 डावीकडून, 3 दोन्ही पर्याय बरोबर आणि 4 यापैकी नाही. पहा, कोणत्या दिशेने चढणे योग्य राहील म्हटलेलं आहे. माझा आसन क्रमांक किती आहे? 12. परत एकदा आपण रेल्वेकडे जाऊया. सीट नंबर म्हणजेच
आसन क्रमांक किती आहे माझा? 12 आहे. म्हणजे इथे असेल का हो 12 नंबर? नाही. तर इकडे असेल. 1 ते 32च्या दरम्यान 12 आहे. म्हणजे मला चढण्यास कोणतं सोयीस्कर असेल? या दरवाजातून. या दरवाजातून म्हणजेच काय? तर आपल्या हाताच्या उजव्या दिशेने आहे. ओके. आणि इकडे असतं डावीकडून. म्हणून डावीकडून चढणे योग्य असेल का उजवीकडून चढणे योग्य असेल? तर अगदी बरोबर. उजवीकडून चढणे योग्य असेल. पर्यायात काय आहे पहा? पर्याय आहे 1 उजवीकडून. डावीकडून नाही. दोन्ही पर्याय बरोबर नाही. योग्य यापैकी नाही. आता दोन्ही पर्याय बरोबर असं म्हणता येईल का? आपल्याला काय विचारलेलं आहे? कोणत्या दिशेने चढणे सोयीस्कर असेल? ओके. सोयीस्कर म्हटलेलं आहे म्हणून आपण उजवीकडून म्हणतो. तसं तर रेल्वेमध्ये दोन्ही दरवाजातून चढता येतं. दोन्हीकडूनही चढू शकतो. परंतु सोयीस्कर विचारलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सोयीचं उजवीकडून होईल. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 4. 456 ही संख्या अक्षरात कशी लिहिशील? पहा, खूप छान प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात. मला माहिती आहे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर प्रश्न सोडवलेला असेल पुस्तकामध्ये किंवा तुम्ही चटकन देऊ शकाल, परंतु घाई करू नका. 456 ही संख्या अक्षरात लिहायचं आहे आपल्याला. तर पर्याय ए 4, 5, 6, 2 4 शतक 56, 3 456 आणि 4 465. योग्य पर्याय कोणता असेल? तर पर्याय क्रमांक 3 456. कारण 4, 5, 6 आपण असं अक्षरात लिहित नाही आणि म्हणून हा पर्याय होऊ शकत नाही. ओके. त्यानंतर 4 शतक 56 असं होतं का? नाही. 465 नाही. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पहा, यावर आधारित खूप सारे प्रश्न विचारले जातात. 3 अंकी संख्या, मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या आपल्या सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे. 1 अंकी लहानात लहान संख्या किती आहे? 1 आहे. त्यानंतर 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे आणि 2 अंकी लहानात लहान संख्या 10 आहे. लक्षात ठेवा. ओके. 3 अंकी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारलेला आहे. पहा, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती आहे? 999 आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. 900 आहे का? नाही. 999 आहे. 998 नाही किंवा 199 नाही. सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. प्रश्न 6. 3 अंकी लहानात लहान संख्या खालील पर्यायातून निवडा. पहा विद्यार्थी मित्रांनो, आताच मी सांगितल्याप्रमाणे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या किती? 999. 3 अंकी लहानात लहान. ओके. आता बरेच जण विद्यार्थी काय करतात? 111 करतात. ओके. परंतु 3 अंकी लहानात लहान संख्या किती आहे? 101 आहे का 100 आहे? 100 ही 3 अंकी लहानात लहान संख्या आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न. आता हे पेज मी कोरं ठेवलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न क्रमांक 7 ते 8 साठी सूचना. गटात न बसणारी संख्या शोधायची आहे आपल्याला व त्याचा पर्याय क्रमांक सुद्धा चौकटीत लिहायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपे प्रश्न परंतु खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. बरेच प्रश्न हे विचार करायला भाग पाडणारे प्रश्न आहेत. आपल्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. प्रश्न 7वा पाहूया आपण. पर्याय क्रमांक 1 325, 2 430, 3 515 आणि 4 775. गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. ओके. बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक 3 म्हणत आहेत, कोणी पर्याय क्रमांक 1 म्हणत आहे, कोणी 4 म्हणत आहे. ठीक आहे. चुकलं तर हरकत नाही. प्रामाणिकपणे तुम्हाला उत्तर निवडायचं आहे. चुकलं तर नंतर दुरुस्त करून घ्यायचं. मी योग्य उत्तर सांगणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर पहा, मी सांगतोय. 325. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे? 325, 430, 515 आणि 775. पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन पद्धतीने आपण विचार करू शकतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये, पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने मी उत्तर सांगणार आहे. एकक स्थानी 5 आहे. प्रत्येक या तिन्ही संख्येच्या एकक स्थानी 5 आहे. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये या संख्येत 430 च्या एकक स्थानी 0 आहे. आणखीन दुसऱ्या पद्धतीने उत्तर आपण जर पाहिलं तर या सर्व संख्या विषम संख्या आहेत आणि 430 ही संख्या समसंख्या आहे आणि म्हणून गटात न बसणारा पर्याय किंवा न बसणारी संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे जाऊया. प्रश्न 8. थोडंसं वेगाने घेऊया आपण. आपल्याला 20 ते 25 प्रश्न घ्यायचेत. 3, 6, 9. ओके. 3, 6, 9 कॉमा देऊन पर्याय क्रमांक 2 6, 3, 9. पर्याय क्रमांक 3 3, 9, 3 आणि पर्याय क्रमांक 4 9, 6, 3. चला योग्य उत्तर निवडा. विचार करा. आपल्या डोक्याला थोडंसं खुराक द्या. ओके. बरेच विद्यार्थी छान उत्तरं निवडत आहेत. वहीमध्ये लिहून पण घेत आहेत काही विद्यार्थी. छान. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर मी या ठिकाणी लगेच सांगणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा देणार आहे. पहा आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? 3, 6, 9 या तिन्ही अंकाची जर बेरीज केली तर किती येते? 6 आणि 3 9. 6 आणि 3 9 आणि 9 18. त्यानंतर या तिन्ही अंक जे आहेत त्यांची बेरीज करा. 6 आणि 3 9 आणि 9 18. ओके. या ठिकाणी तिन्ही अंकांची बेरीज करा. 3 9 आणि 3 9 आणि 3 12 आणि 3 15 येते आणि या 9 आणि 6 15 आणि 3 18 या संख्यांची बेरीज 18 येते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून गटात न बसणारा पर्याय कोणता आहे? 15 ही संख्या आहे. अर्थात पर्याय क्रमांक 3 हा पर्याय गटात बसत नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. सोपा प्रश्न आहे. फार विचार करण्यात आपण विचार करतो, परंतु काही प्रश्न अगदी सोपे असतात. पहा पुढचा प्रश्न. लहानात लहान प्रश्न पुढचा. 2 अंकी विषम संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या यांची बेरीज किती? पहा लहानात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती आणि मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज. आता मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आणि लहानात लहान 2 अंकी विषम संख्या. पहा अगोदर 2 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती? लहानात लहान संख्या बरेच विद्यार्थी काय करतात? 10. परंतु 10 ही विषम संख्या आहे का? नक्कीच नाही. आणि म्हणून 2 अंकी लहानात लहान विषम संख्या आहे 11. आता विषम संख्या म्हणजे कोणत्या हे तुम्हाला माहीत असेलच. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी अंक असतील, यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती संख्या विषम असते. किंवा ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही ती संख्या विषम असते. आणि समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती समसंख्या असते. हे आपल्याला माहित आहे. तर 2 अंकी विषम संख्या लहानात लहान 11 आहे आणि मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या किती आहे? 99. यांची बेरीज विचारलेली आहे. बेरीज करा. 9 1 10 ला 0, हातचा 1, 9 1 10 आणि 1 11, 110 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. मोठ्यात मोठी प्रश्न 10वा आहे. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्येतून
लहानात लहान 3 अंकी संख्या वजा केल्यास येणारे उत्तर काय असेल? पहा, खूप सोपा प्रश्न आहे. मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 999. आणि लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती हो? 100. यांची वजाबाकी करा. यांचे येणारे उत्तर काय असेल? 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेले 8. 899. कुठे आहे पर्याय पहा? 899. 999 नाही. पर्याय क्रमांक 3 998 नाही किंवा पर्याय क्रमांक 4 898 नाही. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 तुमच्या समोर आहे. 3 अंकी सर्वात मोठी संख्या. 3 अंकी सर्वात मोठी संख्या ही 3 अंकी सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? अगदी सोपा प्रश्न. पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999. आणि 3 अंकी सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे विचारलेलं आहे. तर 3 अंकी सर्वात लहान संख्या किती आहे? 100. ओके. वजाबाकी करा. ओके. काही बरेच जण म्हणतायत काही इंग्लिश अंक आणि मराठी अंकाचा वापर. ओके, ठीक आहे. 9 तुम्हाला समजू शकतं. 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेले 8. म्हणजे 899 कितीने मोठी आहे? 899 ने मोठी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, प्रश्न क्रमांक 12वा. 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येत किती मिळवावे? किती मिळवावे लागतील म्हणजे 4 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल? पहा, खूप छान प्रश्न विचारलेला आहे. थोडासा प्रश्न फिरून प्रश्न विचारला की आपण गोंधळून जातो, परंतु गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येमध्ये, आता 3 अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे पहा? 999. या संख्येमध्ये किती मिळवावे लागतील म्हणजे 4 अंकी संख्या येईल. 4 अंकी सर्वात लहान संख्या येईल. पहा, सर्वात लहान संख्या किती? 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000. या 1000 मधून 999 वजा करा. म्हणजे काय येईल? 1 येईल. म्हणजेच काय? तर 1 ही संख्या आपल्याला काय करावी लागेल? मिळवावी लागेल. 3 अंकी संख्येमध्ये 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येत 3 अंकी सर्वात मोठ्या संख्येत 1 हा अंक जर मिळवला तर काय येईल? 4 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर. बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक 1 म्हणत होते, परंतु योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. खालील पर्यायातील, प्रश्न 13वा, खालील पर्यायातील संख्यापैकी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती ते ओळख. सोपा प्रश्न आहे. 4 अंकी सर्वात मोठी संख्या 9119 आहे का? पहा, काळजीपूर्वक आपण न पाहिल्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं. 1000 ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे का? नाही. ही सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे. 9000 ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे का? नाही. तर 9999 ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या. सर्वात मोठी म्हटलं की 999 लिहित राहायचं. ओके, हे सर्वांना तुम्हाला माहित आहे. पुढचा प्रश्न. 7068 ही संख्या अंकात लिहायचे. पहा, खूप सोपा प्रश्न, परंतु महत्वाचा प्रश्न आहे. 7068. आता अशा पद्धतीचे प्रश्न किंवा अक्षरातून अंकात लिहिताना कोणती काळजी घ्यायची ते थोडक्यात मी सांगतो, तुमचं चुकू नये म्हणून. 7000 कोणत्या स्थानापासून संख्या सुरू झालेली आहे? 1000 पासून. किती हजार? 7000. त्यानंतर 1000चा अंक संपल्यानंतर शतकचा अंक असतो. इथे शतकचा अंक आहे का? नाही. म्हणून शतकच्या ठिकाणी 0.
आणि त्यानंतर 68 म्हणजे 6.8 एकक 68. अशा पद्धतीने जर संख्या लिहिली तर तुमचं उत्तर चुकणार नाही. असा पर्याय कुठे आहे पहा. इथे पर्याय क्रमांक 1 ला नाही, 2 ला नाही. 7068 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर चुकीचं आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. विद्यार्थी मित्रांनो, BTSच्या पुस्तकातील हा या पेज नंबर 30 वरचा हा प्रश्न आहे. मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक येईल? आता मोठ्यात मोठी म्हटलं की 9 लिहित जायचं, परंतु किती अंकी? 5 अंकी. 1, 2, 3, 4, 5. पहा, 99,999 ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे आणि या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक. दशक स्थानी कोणता अंक आहे? दशक स्थानी 9 हा अंक आहे आणि म्हणून 9 कुठे आहे पहा. पर्याय क्रमांक 1 ला आहे का? नाही. पर्याय क्रमांक 2 ला नाही, पर्याय क्रमांक 3 ला नाही, पर्याय क्रमांक 4 ला आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी 99,999 दशक स्थानचा अंक याला गोल करायला पाहिजे होता. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. 4 अंकी लहानात लहान संख्या. पहा, 4 अंकी लहानात लहान संख्या किती आहे? 1000. ही संख्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? पहा, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 999. तर वजाबाकी करा. 0 मधून 9 जात नाही. मग शेजाऱ्याकडनं घेतला त्याच्याकडे 0 आहे. त्याच्या शेजाऱ्याकडे गेला त्याच्याकडे 0 आहे आणि म्हणून 1000 कडे गेला त्याने दिला. यांना शतकला दिला, त्याने दिला इकडे. इकडे 9 राहिले, त्याने दिला इकडे. 1 दिला, इथे 9 राहिले. म्हणजेच इथं 10 मधनं 9 गेले, 1 राहिले. 9 मधून 9 गेले. ओके. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं गोंधळ का होत आहे? मराठी आणि इंग्रजी अंक लिहिताना थोडासा गोंधळ होत आहे. आपण मराठी अंक लिहिण्याचा प्रयत्न करूया. 4 अंकी लहानात लहान संख्या. पुन्हा एकदा प्रश्न पहा. 4 अंकी लहानात लहान संख्या 1000. ओके. आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999. यांची जर वजाबाकी केली तर उत्तर काय येतं? 1 येतं आणि म्हणून ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कितीने मोठी आहे? 1 ने मोठी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. गटात न बसणारी संख्या ओळखायची आहे आपल्याला. पुन्हा एकदा सोपा प्रश्न, परंतु तितकाच महत्वाचा. पर्याय क्रमांक 1 456, पर्याय क्रमांक 2 465, पर्याय क्रमांक 3 564, पर्याय क्रमांक 4 454. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. यापूर्वी असा एक प्रश्न झाला होता, आपण घेतलेला आहे. व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत, कमेंट करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल, काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा किंवा व्हॉट्सअपला मला विचारू शकता. ठीक आहे. तुमच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा घटक झाल्यानंतर यावर आधारित एक ऑनलाईन चाचणी सुद्धा आपण सोडवणार आहोत. चला, या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण शोधणार आहोत. गटात न बसणारी संख्या ओळखायची आपल्याला. 456 आहे. आता इथे पहा, या संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर किती येईल हो? 4 आणि 5 9 आणि 6 15. या संख्येतील अंकांची बेरीज करा. 4 आणि 6 10, 10 आणि 5 15. या संख्येतील अंकांची बेरीज करा. 5 आणि 6 11, 11 आणि 4 15. या संख्येतील 454 मधील अंकांची बेरीज करा. 4 आणि 5 9, 9 आणि 4 13. पहा, आपल्याला लक्षात आलं असेल आता की गटात न बसणारी संख्या कोणती आहे? 454, कारण यांची बेरीज 13 आलेली आहे. इतर संख्या पर्यायातील संख्येतील अंकांची बेरीज 15 आलेली आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न.
प्रश्न 18वा, खालील संख्या अक्षरात लिहायचा आहे. सोपा प्रश्न आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा संख्या अक्षरात लिहितो तेव्हा अगोदर काय करायचंय, एकक दशक कडून मोजत राहा. एकक, दशक, शतक, त्यानंतर कॉमा द्या. ओके. हजार, 10,000 म्हणजे 20,000. शतकचा अंक 0 आहे 87. 20,087 कुठे आहे पहा. पर्याय क्रमांक 1 ला आहे का? नाही. 20,078 आहे इथं. 20,087 हा पर्याय योग्य होऊ शकतो. 20,008 नाही. आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न 19वा. मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येतून किती वजा करावे लागतील म्हणजे 4 अंकी लहानात लहान संख्या मिळेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप छान प्रश्न आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या अ, आणि या संख्येतून किती वजा करावे लागेल म्हणजे लहानात लहान 4 अंकी लहानात लहान संख्या मिळेल. पहा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या किती? 99,999. या संख्येतून किती वजा करावे लागतील म्हणजे 4 अंकी लहानात लहान संख्या. आता 4 अंकी लहानात लहान संख्या किती आहे सांगा? 1,000. आता 1,000 उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यामध्ये 1,000 मिळवून पहा. म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. 9, 9, 9, 9 1 10 ला 0. चला 1, 9 1 सॉरी वजा करावं लागेल. पहा, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 99,999 मधून 4 अंकी लहानात लहान संख्या किती? 1,000. जर वजा केली तर आपल्याला आपोआप उत्तर येईल. 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेले 8. आणि 9 मधून काहीच नाही म्हणजे 98,999. कुठे आहे पहा पर्याय क्रमांक? 98,999. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये आपण कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे हे या ठिकाणी पाहत आहोत. आता 20वा प्रश्न पहा. 2, 9, 8, 0 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे. पहा, अशा पद्धतीचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारले जातात. अंक दिले जातात आणि त्यापासून मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या आपल्याला तयार करायला सांगितलं जातं. आपल्याला इथं काय विचारलेलं आहे की 4 अंकी लहानात लहान संख्या. दिलेले अंक कोणते आहेत पहा. 2, 9, 8, 0 हे एकदाच वापरायचे आहेत. आता 4 अंकी लहानात लहान संख्या जेव्हा लहान संख्या तयार करायची असते, तेव्हा आपण काय करतो? लहानाकडून मोठ्याकडे जातो. म्हणजेच चढत्या क्रमाने लिहितो. परंतु इथं 0 जर अगोदर लिहिलं पाहूया आपण. 0, त्याच्यापेक्षा मोठा अंक 2, त्याच्यापेक्षा मोठा अंक 8 आणि 9. ही जर संख्या आपण अशा पद्धतीने लिहिली, तर ही 4 अंकी संख्या आहे का हो? आपल्याला विचारलेली आहे 4 अंकी संख्या. परंतु ही 0 सुरुवातीला आहे म्हणजे त्याला काही महत्त्व नसतं. म्हणजे ही 3च अंकी संख्या तयार झाली. म्हणजे हा पर्याय आपला होईल का? नक्कीच नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने जेव्हा 0 असतं, तेव्हा काय करायचं? शून्यापेक्षा थोडासा मोठा अंक कोणता आहे? तो अगोदर घ्यायचा. इथे 2 आहे. त्यानंतर मग 0 घ्यायचं. नंतर 8 आणि मग 9. म्हणजे हे अंक एकदाच वापरून तयार होणारी 4 अंकी लहानात लहान संख्या 2089. कुठे आहे पहा पर्यायामध्ये? 9,820 आहे. 2089 पर्याय क्रमांक 3 ला आहे. पर्याय क्रमांक 4 ला 289 आहे. आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 20 प्रश्नांचं स्पष्टीकरणासह उत्तरे घेतलेली आहेत. माझं शिकवणं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर
त्या खाली लाईकचं बटन आहे, लाईक करा. तुम्ही वर्गातील मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि यापुढील क्लासची नोटिफिकेशन सूचना तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळवायची असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे. ओके. तुमच्या आई-वडिलांना खाली विचारा, सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा आणि पुढे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा जेणेकरून इथून पुढची लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. गुड बाय. हॅव अ नाईस डे.